नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड ज्याला म्हणतो आपण SHE, जो पेज नंबर 108 वरचा पॉईंट होता 5.9.1 ह्याबद्दल आपण माहिती घेतली होती, जो की प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रॉन म्हणून ॲक्ट होत होता, ज्याचं आपण पोटेन्शियल आर्बिटरीली टेकन ॲज अ 0.000 व्होल्ट हे आपण कन्सिडर केलं होतं, किंवा ते आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेली ती व्हॅल्यू आहे लक्षात. त्याच्यानंतर जो पॉईंट घेतला होता आपण तो आहे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडबद्दल माहिती घेतली होती. आणि हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड ह्याचं रिप्रेझेंटेशन आणि नस्ट इक्वेशननुसार त्या हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कसं कॅल्क्युलेट करतात तो आपण शेवटचा फॉर्म्युला घेतला होता लक्षात. त्याच्यानंतर पेज नंबर 109 वर आज जो आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे तो आहे 5.10 दॅट इज गॅल्व्हॅनिक सेल्स यूजफुल इन डे टू डे लाईफ. हा तो पॉईंट आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेलचं जे क्लासिफिकेशन आहे, दे आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. दे आर प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड किंवा प्रायमरी व्होल्टाईक सेल्स अँड सेकंडरी व्होल्टाईक सेल. गॅल्व्हॅनिक सेलचे जे दोन टाईप्स आहेत ते दोन टाईप कोणते असतील? प्रायमरी व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल अँड सेकंडरी व्होल्टाईक सेल और गॅल्व्हॅनिक सेल. याच्या डेफिनेशन्स घ्यायच्यात आपल्याला. आणि त्याच्यानंतर जो पॉईंट घ्यायचा आहे, जो की मी बोर्डावर त्याचा टेबल दाखवलेला आहे तुम्हाला, ती आहे EMF सिरीज. हा पॉईंट आपल्याला नंतर घ्यायचा आहे. आपल्याला जो आत्ता पॉईंट घ्यायचा आहे तो आहे पॉईंट नंबर 5.10. 5.10 हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. गॅल्व्हॅनिक सेल्स यूजफुल इन डे टू डे लाईफ. त्यामध्ये पॉईंटमध्ये काय दिले तुम्हाला? व्होल्टाईक और गॅल्व्हॅनिक सेल्स इन कॉमन यूज कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स दॅट आर प्रायमरी व्होल्टाईक सेल्स अँड सेकंडरी व्होल्टाईक सेल. व्होल्टाईक सेल जे आहेत किंवा आपण ज्याला गॅल्व्हॅनिक सेल म्हणतो, दे आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, प्रायमरी व्होल्टाईक सेल्स अँड सेकंडरी व्होल्टाईक सेल्स. त्याचे डेफिनेशन्स काय आहेत लक्षात? त्याच्या डेफिनेशन जे आहेत त्या डेफिनेशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिल्यांदा घेऊयात आपण प्रायमरी व्होल्टाईक सेल्स म्हणजे काय. फेन गॅल्व्हॅनिक सेल डिस्चार्जेस. जेव्हा गॅल्व्हॅनिक सेल डिस्चार्ज होते म्हणजे जेव्हा आपण पिन ही स्विचमध्ये आपण पिन जी लावलेली आहे ती काय करतो? काढून टाकतो. डिस्चार्ज होते म्हणजे त्याच्यामध्ये जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर केलेली आहे ती काय होते? कम्प्लिटली संपून जाते किंवा त्याचा यूज करतो आपण, तेव्हा ती बॅटरी काय होते? डिस्चार्ज होते. फिर गॅल्व्हॅनिक सेल और बॅटरी म्हणण्याच्याऐवजी आपण काय म्हणतो या ठिकाणी? सेल. फिर गॅल्व्हॅनिक सेल डिस्चार्जेस ड्युरिंग करंट जनरेशन. द केमिकल्स आर कन्झ्युम्ड. केमिकल्स काय होतात या ठिकाणी? उपयोगात आणले जातात किंवा केमिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते, ते कन्झ्युम होतात. इन प्रायमरी व्होल्टाईक सेल वन्स द केमिकल्स आर कम्प्लिटली कन्झ्युम्ड सेल रिॲक्शन स्टॉप्स. प्रायमरी व्होल्टाईक सेलमध्ये जे काही आपण केमिकल्स घेतलेले आहेत ते कन्झ्युम झाल्यानंतर, ते पूर्णपणे उपयोगात आणल्यानंतर त्यामध्ये घडणाऱ्या ज्या सेल रिॲक्शन आहेत त्या स्टॉप होतात. प्रायमरी व्होल्टाईक सेलमध्ये काय होते? केमिकल रिॲक्शन स्टॉप्स. केमिकल रिॲक्शन स्टॉप होतात. When the reagents which are used, when the chemicals which are used in that cell, when they are completely consumed, at that time the cell reactions in the galvanic cell they are stopped. मग काय होते त्यावेळेस? the cell reaction cannot be reversed even after reversing the direction of the current flow. ह्या ज्या रिॲक्शन एकदा घडलेली आहे रिॲक्शन त्यामध्ये ती स्टॉप होते. समजा रिॲक्शन फॉरवर्ड रिॲक्शन जर ही ऑक्सिडेशन असेल तर तिची बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी घडत नाही. रिव्हर्सल ऑफ द रिॲक्शन डज नॉट टेक्स प्लेस इन प्रायमरी व्होल्टाईक सेल्स. काय दिले या ठिकाणी? द सेल रिॲक्शन्स कॅन नॉट बी रिव्हर्स्ड इवन आफ्टर रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. करंट फ्लो ज्या डायरेक्शनने होतं त्याची डायरेक्शन जरी आपण रिव्हर्स केली तरी त्या ठिकाणी घडणाऱ्या ज्या सेल रिॲक्शन आहेत त्या रिव्हर्स होत नाहीत. और these cells cannot be recharged
किंवा ह्या सेल्सला आपण रिचार्ज करू शकत नाही. एकदा का ही सेल डिस्चार्ज झाली तर तिला परत आपण करंट सप्लाय करून त्या सेलचं रिचार्जिंग करू शकत नाही. अशा सेल्सला आपण काय म्हणतो, प्रायमरी व्होल्टाईक सेल. आता ह्याच्यामध्ये पॉईंट कोणकोणते लक्षात ठेवायचे आहेत? याच्यामध्ये पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जे काही आपण केमिकल्स यामध्ये यूज केलेले आहेत, वेन द केमिकल्स वन्स कन्झ्युम्ड, जेव्हा त्या ठिकाणी यूज केलेले केमिकल्स आहेत ते कन्झ्युम झाल्यानंतर त्या सेलमधल्या सेल रिॲक्शन स्टॉप होतात. त्या सेल रिॲक्शन ज्या आहेत आपण परत त्यामध्ये घडून आणू शकत नाही. इवन आफ्टर यू हॅव टू प्रोव्हाइड द करंट सप्लाय टू द सेल. जरी आपण करंट सप्लाय त्या सेलला केला तरी त्यामधल्या ज्या रिॲक्शन आहेत त्या परत त्यामध्ये घडत नाहीत किंवा त्यामध्ये घडणाऱ्या ज्या सेल रिॲक्शन आहेत त्या रिव्हर्स होत नाही. समजा त्यामध्ये सेलमध्ये घडणारी रिॲक्शन जर ऑक्सिडेशनची असेल आणि एकदा का रिॲक्टन्स त्यामध्ये कन्झ्युम झाले, परत आपण त्या सेलला करंट सप्लाय केला, मग ऑक्सिडेशनची रिडक्शन रिॲक्शन त्या ठिकाणी घडत नाही. लक्षात, एकदा का रिॲक्टंट कन्झ्युम झाले की त्यामधल्या केमिकल रिॲक्शन ज्या होतात त्या स्टॉप होतात. म्हणजेच ती सेल एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर त्या सेलला परत आपण चार्जिंग करू शकत नाही. लक्षात. मग प्रायमरी व्होल्टाईक सेल्स कोणाला म्हणायचं? द व्होल्टाईक सेल्स विच कॅन नॉट बी रिचार्ज आर कॉल्ड द प्रायमरी व्होल्टाईक सेल्स. लक्षात. अशा व्होल्टाईक सेल ज्यांना आपण रिचार्ज करू शकत नाही अशा सेल्सला म्हणायचं प्रायमरी व्होल्टाईक सेल. आणि या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे प्रायमरी व्होल्टाईक सेलचं. बेस्ट एक्झाम्पल इज अ ड्राय सेल. प्रायमरी व्होल्टाईक सेलचं एक्झाम्पल काय आहे? ड्राय सेल. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला सेकंडरी व्होल्टाईक सेल्स म्हणजे काय. आता प्रायमरी व्होल्टाईक सेलच्या एकदम रिव्हर्स असेल हे. इन सेकंडरी व्होल्टाईक सेल द केमिकल्स कन्झ्युम्ड ड्युरिंग द करंट जनरेशन कॅन बी रिजनरेटेड. यामध्ये जे आपण केमिकल्स यूज केलेले आहेत ते कन्झ्युम्ड झाले तरी त्यांचं परत रिजनरेशन होते. आता याच्यामध्ये तुम्हाला लेड स्टोरेज बॅटरीबद्दल दिलेले आहे. पहा, लेड स्टोरेज बॅटरीमध्ये या ठिकाणी जे आपण केमिकल वापरतो किंवा त्या सेलमध्ये जे काय आपण सोल्युशन वापरतो ते असते H2SO4चं. H2SO4चं हे सोल्युशन आपण त्या ठिकाणी वापरतो लेड स्टोरेज बॅटरीमध्ये. हे ॲसिड आपण त्या ठिकाणी वापरतो. एकदा का हे ॲसिड कन्झ्युम झालं, संपलं, लक्षात, आणि ती सेल डिस्चार्ज झाली तरी जेव्हा आपण परत हिला काय करूयात, रिचार्ज करूयात, तेव्हा परत हा H2SO4 काय होतो, प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे परत तो काय होतो, रिजनरेट होतो. जे केमिकल्स आपण त्यामध्ये यूज केलेलं आहे H2SO4, जेव्हा त्या बॅटरीला आपण परत रिजनरेट करतो, रिचार्ज करतो, चार्जिंग संपल्यानंतर केमिकल्स कन्झ्युम झाल्यानंतर रिॲक्शन स्टॉप होत नाही. परत आपण त्या बॅटरीला लक्षात रिचार्ज करू शकतो आणि रिचार्जच्या वेळेस त्यामध्ये परत तो केमिकल काय होतो, कन्झ्युम झालेला केमिकल परत रिजनरेट होतो, परत तयार होतो. In secondary voltaic cell, the chemicals consumed during current generation can be regenerated. Regenerated म्हणजे परत तो काय होतो, तयार होतो. For this purpose, an external potential slightly greater than the cell potential is applied across the electrode. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, जर एक्सटर्नल सर्किटमधनं आपण पोटेन्शियल त्या सेलला सप्लाय करणार आहोत, त्या सेलच्या पोटेन्शियलपेक्षा हायर पोटेन्शियल आपल्याला एक्सटर्नल सर्किटमधनं सप्लाय करावं लागेल, तेव्हा ह्यामध्ये हे सगळी प्रोसिजर होईल. लक्षात. परंतु प्रायमरी व्होल्टाईक सेलमध्ये आपण एक्सटर्नल सर्किटमधनं जरी त्यामध्ये पोटेन्शियल सप्लाय केलं तरी त्या ठिकाणी एकदा रिॲक्टंट्स किंवा जे केमिकल्स आपण वापरले ते कन्झ्युम झाल्यानंतर त्यांचं रिजनरेशन होत नाही. म्हणजेच केमिकल रिॲक्शन त्यामध्ये काय होतात, स्टॉप होतात किंवा केमिकल रिॲक्शन रिव्हर्स डायरेक्शनने घडत नाही. कोणत्या सेलमध्ये, प्रायमरी व्होल्टाईक सेलमध्ये. परंतु सेकंडरी व्होल्टाईक सेलमध्ये जे काही आपण केमिकल्स यूज केलेले कन्झ्युम झाले तरी परत ते आपण रिजनरेट करू शकतो. केव्हा रिजनरेट करू शकतो, त्या सेलचं जे काही पोटेन्शियल असेल त्याच्यापेक्षा एक्सटर्नल सर्किटमधनं हायर पोटेन्शियल जर आपण त्या सेलला सप्लाय केलं तर त्या ठिकाणी
जे केमिकल्स कन्झ्युम झालेले आहेत त्यांचं आपण रिजनरेशन करू शकतो. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी केमिकल रिॲक्शन स्टॉप होत नाहीत. तर फॉरवर्ड रिॲक्शन जर ऑक्सिडेशनची असेल तर जेव्हा आपण त्या बॅटरीला रिचार्ज करू तेव्हा बॅकवर्ड घडणारी रिॲक्शन रिडक्शनची असेल. म्हणजे त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन स्टॉप होत नाही, फॉरवर्ड रिॲक्शन घडते आणि ती रिॲक्शन रिव्हर्स डायरेक्शनने सुद्धा घडते. This results in reversal of the direction of the current flow causing the reversal of the cell reaction. अशा प्रकारे त्यामध्ये सेल रिॲक्शन सुद्धा काय होतात, रिव्हर्स होतात. दिस इज रिचार्जिंग ऑफ द सेल. जेव्हा ती सेल डिस्चार्ज होते केमिकल्स कन्झ्युम झाल्यानंतर आणि जेव्हा आपण त्या सेलला रिचार्ज करतो तेव्हा त्यामध्ये सेल रिॲक्शन ही रिव्हर्स डायरेक्शनने घडून येते. मग सेकंडरी व्होल्टाईक सेलची डेफिनेशन काय असेल, द व्होल्टाईक सेल्स विच कॅन बी रिचार्ज. अशा व्होल्टाईक सेल ज्यांना आपण परत रिचार्ज करू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो. रिचार्जिंग करून त्या सेलचा परत आपण उपयोग करू शकतो. अशा जे सेल्स आहेत त्यांना म्हणायचं सेकंडरी व्होल्टाईक सेल्स. द सेल्स विच कॅन नॉट बी रिचार्ज दे आर प्रायमरी अँड द व्होल्टाईक सेल्स विच कॅन बी रिचार्ज दे आर कॉल्ड सेकंडरी व्होल्टाईक सेल्स. इट इज अमेझिंग टू सी दॅट. आता आपल्याला याच्यामध्ये एक पॉईंट दिला आहे बघा, इट इज अमेझिंग टू सी दॅट. हे आश्चर्यकारक आहे. काय आश्चर्यकारक आहे, जेव्हा सेकंडरी सेल्स आर द गॅल्व्हॅनिक सेल्स. सेकंडरी सेल्स जेव्हा डिस्चार्ज आणि रिचार्ज होतात, जेव्हा आपण त्या सेलला डिस्चार्ज आणि रिचार्ज करतो, सेकंडरी सेल्सला आपण काय करू शकतो, डिस्चार्ज झाल्यानंतर परत त्याला चार्जिंग देऊन त्याचं रिचार्ज करू शकतो आपण त्या सेल्सला. तर याच्यामध्ये जे आहे त्या सेकंडरी सेल्स ह्या डिस्चार्जिंग जेव्हा डिस्चार्ज होतील त्या ड्युरिंग द डिस्चार्ज ह्या सेकंडरी सेल्स आपण सेकंडरी सेल्स बद्दल घ्यायला लागलो. ते सेकंडरी व्होल्टाईक सेल्स, सेकंडरी व्होल्टाईक सेल्स बद्दल ही माहिती आहे. सेकंडरी व्होल्टाईक सेल्स लिहिले व्होल्टाईकसाठी. सेकंडरी व्होल्टाईक सेल्स, सेकंडरी व्होल्टाईक सेल्स त्या जेव्हा डिस्चार्ज होतात दे आर ॲक्ट्स ॲज अ गॅल्व्हॅनिक सेल. आणि जेव्हा त्या secondary cells are galvanic cells during the discharging and they are during the recharging. जेव्हा आपण त्याला परत रिचार्ज करतो during the recharging they act as a electrolytic cells. Electrolytic cells. बघा या ठिकाणी आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे जे दोन टाईप घेतले होते, इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक और व्होल्टाईक सेल. तर या ठिकाणी ही जी सेकंडरी व्होल्टाईक सेल्स आहेत ह्याला आपण डिस्चार्ज जेव्हा करतो किंवा ती सेल जेव्हा डिस्चार्ज होते तेव्हा ती गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ॲक्ट होते. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. या ठिकाणी केमिकल एनर्जी सीसी सीई केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी ईई. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होते, केमिकल एनर्जीचं रूपांतर आपण कशात करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होते, रिचार्ज करायला लागलो त्याला, परत आपण करंट सप्लाय करायला लागलो. लक्षात. तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशात होते, केमिकल एनर्जी मध्ये. लक्षात. डिस्चार्जिंगच्या वेळेस जर ऑक्सिडेशन होत असेल तर रिचार्जिंगच्या वेळेस रिडक्शन रिॲक्शन होते. म्हणजे ऑक्सिडेशनची रिव्हर्स रिॲक्शन होते, रिडक्शन. आणि हे कुठं घडते सगळं, सेकंडरी व्होल्टाईक सेल्समध्ये. लक्षात. जेव्हा ती सेल डिस्चार्ज होते तेव्हा ती गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ॲक्ट होते आणि त्या सेलमध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतर कशात होते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आणि जेव्हा रिचार्ज करतो आपण त्या सेलला, डिस्चार्ज झाल्यानंतर परत जेव्हा रिचार्ज करतो तेव्हा ती सेल इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणून ॲक्ट होते. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणून ती काम करते. तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशात होते, केमिकल एनर्जी. आता हे सगळे पॉईंट झालेले आहेत आपल्याला. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय होते, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय होते. परंतु या ठिकाणी तो पॉईंट आला आहे म्हणून मी तुम्हाला परत तो पॉईंट रिपीट केला. इट इज अमेझिंग टू सी दॅट सेकंडरी सेल्स आर द गॅल्व्हॅनिक सेल ड्युरिंग डिस्चार्ज and electrolytic cell during the recharging.
Examples of secondary cells are lead storage battery, mercury cell and nickel cadmium cell. लक्षात याचे एक्झाम्पल जे आहेत ते कोणकोणते आहेत? लेड स्टोरेज बॅटरी आहे, मर्क्युरी सेल आहे आणि निकेल कॅडमियम सेल आहे. तर यानंतरचा जो पॉईंट आहे पॉईंट नंबर 5.10 5.10.1 हा जो पॉईंट आहे हे सगळे पॉईंट आपल्याला सिलेबसमधनं डिलीट केलेले आहे. 5.10.1 त्याच्यामध्ये सेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्या अभ्यासक्रमात होत्या, परंतु 25% सिलेबस जो आपला डिलीट झालेला आहे त्या सिलेबसमध्ये पेज नंबर 110 वरचा 5.10.1 ड्राय सेल ही पूर्णपणे आपल्याला सिलेबसमधनं डिलीट झाली. त्याच्यानंतर 5.10.2 लेड स्टोरेज बॅटरी पेज नंबर 111 वरची. त्याच्यानंतर पेज नंबर 112 वरचा जो पॉईंट आहे 5.10.3 हा जो पॉईंट आहे तो आहे निकेल कॅडमियम और निकॅड स्टोरेज सेल. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट आहे 5.10.4 मर्क्युरी बॅटरी. तर यामध्ये 112 पेजवरचे हे जे पॉईंट आहेत 5.10.3 आणि 5.10.4 हा सिलेबसमधनं डिलीट झाला आहे का नाही ते मी तुम्हाला नंतर बघून सांगेन. त्याच्यानंतर पेज नंबर 113 वर 5.11 जो पॉईंट आहे फ्युएल सेल्स हा सुद्धा पॉईंट आपल्याला सिलेबसमधनं डिलीट झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल घ्यायचे आहेत पहा, तो सुद्धा पॉईंट सिलेबसमधनं डिलीट झाला आहे. आणि शेवटचा जो पॉईंट आहे या सिलेबसमधला पेज नंबर 112 वरचा पॉईंट मी तुम्हाला पाहून सांगते. 5.10.3 निकेल कॅडमियम स्टोरेज सेल आणि 5.10.4 मर्क्युरी बॅटरी हे पॉईंट डिलीट झालेत का नाही मला थोडंसं कन्फ्युजन आहे याच्याबद्दल, आलं का लक्षात. तर हे पॉईंट आपण जर डिलीट झाले नसतील तर हा पॉईंट घेतल्यानंतर मी ते दोन्ही पॉईंट तुम्हाला घेईन पेज नंबर 112 वरचे. तर सुरुवातीला आपण कोणता पॉईंट घेऊयात आता? पेज नंबर 114 वरचा जो पॉईंट आहे दॅट इज 5.12 इलेक्ट्रोकेमिकल सेरीज, दॅट इज ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोमोटिव्ह सेरीज. या ठिकाणी पहा इलेक्ट्रोकेमिकल सेरीज और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सेरीज असं सुद्धा म्हणतात त्याला, ज्यालाच म्हणतो आपण EMF सेरीज, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सेरीज. इलेक्ट्रोमोटिव्ह सेरीज दिले तुम्हाला फक्त, तर त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सेरीज. लक्षात. तर याच्याबद्दल जे पॉईंट आला समजा आपल्याला परीक्षेमध्ये या पॉईंटवर जर प्रश्न विचारला असेल तर तो 3 मार्कांचा असू शकतो किंवा 4 मार्कांचा. 3 मार्कांचा पॉईंट आला तर तुम्हाला याची डेफिनेशन ही जी मी आता इलेक्ट्रोकेमिकल सेरीजचा जो टेबल काढून दाखवला आहे टॅब्युलर फॉर्ममध्ये, हा टॅब्युलर फॉर्ममधला टेबल तुम्हाला ड्रॉ करावा लागेल आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत आपल्याला, ते ॲप्लिकेशनसुद्धा लिहावे लागतील. तर याच्यामध्ये बघा इलेक्ट्रोकेमिकल सेरीजमध्ये काय दिलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते. इलेक्ट्रोकेमिकल सेरीजमध्ये तुम्हाला डिनोट केलेले इलेक्ट्रोड आपण कसे रिप्रेझेंट करतो त्याचे फॉर्म्युलेशन दिलेले आहेत. मी असे टॉपवरचे 2 घेतलेत, मधले असे डॉटेड लाईन दाखवले जे मी सोडून दिले, कारण तेवढी मोठी इलेक्ट्रोकेमिकल सेरीज आपल्याला ड्रॉ करणं शक्य नाही. परीक्षेत जरी विचारलं तर टॉपवरचे 2 इलेक्ट्रोड आपण लिहायचे, त्याच्यानंतर मध्ये डॉटेड लाईन दाखवली मी, त्याच्यानंतर जो इथं सेंटरला लिहिलेला आहे बघा हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे, SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड ज्याला म्हणतो, ज्याचं पोटेन्शियल घेतलं आपण 0.00 व्होल्ट. त्याच्यावरचे जो इलेक्ट्रोड आहे ते इलेक्ट्रोड दाखवलेत मी, बरोबर आहे. ते इलेक्ट्रोड आपण लिहायचे. सेंटरमधला इलेक्ट्रोड लिहायचा आहे ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू 0.00 व्होल्ट आहे किंवा त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड पोटेन्शियल. त्याच्यानंतर त्याच्या खालचा एक इलेक्ट्रोड लिहिला आहे मी, परत डॉटेड लाईन दाखवली आणि शेवटचे जे 2 इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी लिहिले पोटॅशियम आणि लिथियम. तर मी थोडक्यात 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 इलेक्ट्रोड तुम्हाला कमीत कमी 8 इलेक्ट्रोड पाठ करावे लागतील. आणि सर या ठिकाणी सुद्धा तुम्ही हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या खाली 2 इलेक्ट्रोड लिहू शकता, परत डॉटेड लाईन दाखवा आणि शेवटचे 2 लिहा. मी जसं लिहिले इथं सुरुवातीचे 2 परत डॉटेड लाईन दाखवले
आणि 0च्या वरचे परत म्हणजे पॉझिटिव्ह ज्यांचं रिडक्शन पोटेन्शियल आहे, आलं लक्षात, पॉझिटिव्ह रिडक्शन पोटेन्शियल 0च्या वरचे परत 2 दाखवलेत मी. हा ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे तो सुद्धा दाखवला आहे. आणि त्याच्या खालचा हा निगेटिव्ह आला. वाटल्यास या निगेटिव्ह खाली आणखीन एक निगेटिव्ह आला तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी बघा ह्याचं SRP ज्याला म्हणतो आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल E0 व्हॅल्यूज किंवा स्टँडर्ड पोटेन्शियल हे मायनस आहे. 0च्या खाली व्हॅल्यू कशी आहे मायनस. याच्या खाली आणखीन एक मायनसवाला तुम्ही लिहू शकता. तो इलेक्ट्रोड कोणता आहे पहा, 3 इलेक्ट्रोड दाखवला आहे SN2 प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन SN. हा इलेक्ट्रोड तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मध्ये डॉटेड लाईन दाखवा आणि शेवटचे 2 घ्या. म्हणजे वरचे 2 आणि वरचे पॉझिटिव्ह आले टोटल 4, सेंटरमधला 1 5 आणि खालचे 4, याच्या खालचा 1, हे 2 आणि हे 2, असे कमीत कमी 8 ते 9 इलेक्ट्रोड. हे तुम्हाला त्यांचं फॉर्म्युलेशन पाठ करावं लागेल, त्यांच्या रिॲक्शन आणि त्यांच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू कमीत कमी टेबल काढताना आलं लक्षात एवढं तरी तुम्हाला ड्रॉ करणं जरुरी आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पाठ करणं जरुरी आहे. म्हणजे थोडक्यात हा जो टेबल दाखवला आहे एवढा सगळा तुम्हाला कमीत कमी एवढा टेबल पाठ करावा लागतो. कमीत कमी एवढे इलेक्ट्रोड्स, त्या इलेक्ट्रोडजवळ घडणाऱ्या रिॲक्शन आणि त्यांच्या स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज. तर सगळ्यात अगोदर आपण घेऊयात व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सिरीज. त्यालाच म्हणतो आपण EMF सिरीज. याची डेफिनेशन काय, ह्या टेबलमध्ये थोडक्यात तुम्हाला पाहायचं आहे तर एकदम टॉपला जे आहे आणि असे इलेक्ट्रोड प्लेस केलेले टॉपला ज्याच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या किंवा स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह आहेत आणि त्या हळूहळू काय होत जातात, कमी कमी होत जातात. बघा इथं आहे प्लस 2.870, इथं आहे प्लस 1.680, नंतर मधले काही इलेक्ट्रोड्स गेल्यानंतर परत व्हॅल्यू आहे प्लस 0.153 प्लस 0.15 आणि इथं आहे 0.0. म्हणजे या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचे वरचे जे इलेक्ट्रोड्स आहेत लक्षात टॉप टू बॉटम जेव्हा आपण येऊ ह्या 0 पर्यंत तेव्हा हळूहळू त्यांच्या व्हॅल्यूज काय होत जातात, डिक्रीज होत जातात. त्याच्यानंतर 0च्या खाली सुद्धा व्हॅल्यूज डिक्रीज होतात, ज्या कशा आहेत मायनस व्हॅल्यूज आहेत लक्षात. यांच्या व्हॅल्यूज कशा आहेत, मायनस व्हॅल्यूज आहेत. म्हणजे थोडक्यात हे सगळे जे आपण दाखवलेले आहेत लक्षात, लेफ्ट साईड स्पेसिस म्हणजे ह्या रिॲक्शनच्या या साईडला इथं हाफ रिॲक्शन घेतली आपण, कारण इलेक्ट्रोड जवळ एकच रिॲक्शन घडते, ती ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असेल किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शन असेल. परंतु या सिरीजमध्ये आपण त्यांचे कोणते पोटेन्शियल्स दाखवलेले आहेत, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हा तुम्हाला दिलेला नाही पॉईंट टेबलमध्ये, फक्त दिलं E0 इन व्होल्ट लक्षात, स्टँडर्ड पोटेन्शियल इन व्होल्ट असं दिलेलं आहे. पण त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कोणत्या असतात, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज. आणि हा इलेक्ट्रोड दाखवताना मग आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दाखवल्यामुळं हा इलेक्ट्रोड दाखवताना आपण कोणता इलेक्ट्रोड दाखवले, कॅथोड. सगळे रिप्रेझेंटेशन कॅथोडचे आहेत. म्हणजे अगोदर त्याचं सोल्युशन आहे आणि नंतर तो इलेक्ट्रोड आहे. अगोदर सोल्युशन नंतर इलेक्ट्रोड, म्हणजे अगोदर त्याचा ॲक्वियस फॉर्म आणि नंतर कोणता फॉर्म आहे त्याचा, सॉलिड फॉर्म. आता या ठिकाणी प्लॅटिनम लिहिले, हे इलेक्ट्रोड आहे. याच्यानंतर Pb2 प्लस Pb, ॲक्वियस फॉर्म सॉलिड फॉर्म, ॲक्वियस फॉर्म K प्लस, कारण आयन्स कसे कुठे तयार होतात, सोल्युशनमध्ये आलं. त्याचा ॲक्वियस फॉर्म सॉलिड फॉर्म. हे सगळे जे इलेक्ट्रोड आहेत ते कॅथोड आहेत. आणि कॅथोडजवळ घडणाऱ्या रिॲक्शन ज्या असतात त्या कोणत्या रिॲक्शन असतात, रिडक्शन रिॲक्शन. म्हणून या ठिकाणी सगळ्या ज्या रिॲक्शन दाखवल्यात आपण आलं या ठिकाणी ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवले. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन कशामुळे दाखवले, कारण हे सगळे कॅथोड आहेत, कॅथोड म्हणून ॲक्ट होतात. आणि त्यांच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या काय कोणत्या लिहिल्यात आपण, रिडक्शनच्या रिॲक्शन लिहिल्यात. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज दाखवल्यात त्यांच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज दाखवल्यात. इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ॲज ऑक्सिडायझिंग एजंट या ठिकाणी लिहिलेले बघा, ॲरोवर काय लिहिले या ठिकाणी, इन्क्रीजिंग स्ट्रेंथ म्हटल्यास मी या ठिकाणी लिहिल increasing strength of oxidizing agent. Increasing strength of oxidizing agent. आरो कोणत्या साईडने दाखवला मी, बॉटम पासून टॉप कडे ऑक्सिडायझिंग एजंट यांची
स्ट्रेंथ जी आहे कशी होते, इन्क्रीज होते. आणि या ठिकाणी दाखवतो आपण फ्रॉम टॉप टू बॉटम डिक्रीजिंग स्ट्रेंथ, इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ही पण इन्क्रीजिंगच असेल, इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ reducing agent, reducing agents, and this is the increasing strength, increasing strength of oxidizing agents, increasing strength of oxidizing agent from bottom to top. आणि या ठिकाणी फ्रॉम टॉप टू बॉटम इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट्स, रिड्युसिंग एजंट्स येते आणि हे ऑक्सिडायझिंग एजंट्स. आता तुम्हाला याच्यामध्ये टेबलमध्येच दाखवलेलं आहे बघा, साईडला लिहिलं तरी चालतं लक्षात, फक्त तो पॉईंट तुमच्या लक्षात आला पाहिजे. तर या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर पाहूया त्याची डेफिनेशन काय आहे. जी इलेक्ट्रोकेमिकल सेरीज दिली ना, ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये स्टँडर्ड पोटेन्शियल्स ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स हॅव बीन डिटरमाइंड यूजिंग द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. नंबर ऑफ इलेक्ट्रोड्सच्या आपण स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज ह्या कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग द SHE, दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग ह्या EMFची डेफिनेशन जी आहे ती कुठून सुरू होते. द इलेक्ट्रोड्स विथ देअर हाफ रिॲक्शन्स आर अरेंज्ड, द इलेक्ट्रोड्स विथ देअर हाफ रिॲक्शन्स दे आर अरेंज्ड according to their decreasing standard potentials in the table, and that are called electrochemical series. The series in which the electrodes with their half cells they are arranged according to the decreasing standard potential values. That series is called electrochemical series or electromotive force series. ह्या सेरीजमध्ये इलेक्ट्रोड्स हे अरेंज केलेले आहेत लक्षात, विथ देअर हाफ रिॲक्शन्स, त्यांच्या हाफ रिॲक्शन्स सुद्धा आपण या ठिकाणी डिनोट केलेले आहेत. आणि ते अरेंज करताना कोणत्या ऑर्डरने अरेंज केलेले आहेत, ते अरेंज करताना त्यांची जी ऑर्डर आहे ते डिक्रीजिंग ऑर्डर आहे स्टँडर्ड पोटेन्शियल्सची. बघा या ठिकाणी डिक्रीजिंग ऑर्डर आहे, प्लस प्लस प्लस, नंतर झिरोच्या खाली काय मायनस मायनस मायनस, -3 आहे इथं -0 आहे लक्षात. म्हणजे इकडं ऑर्डर काय होत चालली, ही जी ऑर्डर आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची ऑर्डर काय होत चालली, डिक्रीज होत चालली फ्रॉम टॉप टू बॉटम. मग ह्या टेबलमध्ये काय काय दाखवलेले आहेत, इलेक्ट्रोड्स दाखवलेले आहेत, त्यांच्या हाफ रिॲक्शन्स दाखवलेले आहेत. म्हणजे इलेक्ट्रोड्स दे आर रिप्रेझेंटेड विथ देअर हाफ रिॲक्शन्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द स्टँडर्ड पोटेन्शियल. दॅट सिरीज इज कॉल्ड इलेक्ट्रोकेमिकल सेरीज और EMF सेरीज. लक्षात, हे झाली त्याची डेफिनेशन. नंतर तुम्हाला हा टेबल अरेंज करून दाखवलेला आहे. हा टेबल आपण ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही की पॉईंट्स दिलेले आहेत. पहा, की पॉईंट्स म्हणजे काही मेन पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला याच्यात, ते पॉईंट्स घेऊयात आपण. की पॉईंट्स ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. डेफिनेशन लक्षात आली. Electrodes with their half reactions they are represent in the decreasing order of their standard potential. That series is called electrochemical series. Key points of the electrochemical series. Key points काय आहेत. Number 1, the half reactions are written as a reduction reaction. आता सांगितले तुम्हाला इलेक्ट्रोड्स हे कॅथोड म्हणून ऍक्ट, प्रत्येक इलेक्ट्रोड हा कॅथोड म्हणून या ठिकाणी आपण ऍक्ट दाखवलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी घडणारी रिॲक्शन कोणती आहे, रिडक्शन रिॲक्शन. द ऑक्सिडायझिंग एजंट्स and electrons appear on the left side. बघा हे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत कारण ते इलेक्ट्रॉन काय करतात, ॲक्सेप्ट करतात. या रिॲक्शनच्या लेफ्ट साईडला ते दाखवले, यामध्ये आपण ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवले. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवले म्हणजे काय झाले, ते त्यांचं स्वतःचं रिडक्शन होत आहे, पण ते कोणत्या स्पेसिस म्हणून ॲक्ट होतात, दुसऱ्यांचं ऑक्सिडेशन करतात. मीन दॅट ॲक्ट्स ॲज द ऑक्सिडायझिंग एजंट्स. या ठिकाणी लिहिले मी लेफ्ट साइड स्पेसिस दे आर द ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि राईट साईडच्या ज्या स्पेसिस आहेत ज्या प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहिल्यात आपण 2F- AU CU+, SN2+, H2PB. लक्षात, या SN2+ ने जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर आपल्याला काय मिळेल, SN4+. म्हणजे
म्हणजे ही रिॲक्शन जर आपल्याला रिव्हर्स करायची असेल, फॉर एक्झाम्पल आले सर की SN2+ ची रिॲक्शन आपल्याला रिव्हर्स करायची. SN2+ इट ॲक्सेप्ट टू सॉरी it loses 2 electrons and then converted into SN4+. बघा ही रिॲक्शन ही कशाची रिॲक्शन आहे, जेव्हा हा इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून ऍक्ट होतो तेव्हा SN4+ ने जर 2 इलेक्ट्रॉन घेतले तर याच्यावर SN2+, कारण 4+ आहेत, 2- इलेक्ट्रॉन आहेत, दोन पॉझिटिव्ह चार्जेस कॅन्सल होतील आणि SN2+ मध्ये तो कन्वर्ट होईल. पण ह्या रिॲक्शनला जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल मीन्स SN2+ loses 2 electron and converted into SN4+. ही रिॲक्शन रिडक्शनची आहे, पण ही रिॲक्शन कोणती असेल, ऑक्सिडेशनची. मग या साईडला तुम्हाला राईट साईडची जी सिरीज दिली आले शायद, याच्या खाली तुमच्या याच्यामध्ये बघा पुस्तकामध्ये इथं ऑक्सिडायझिंग एजंट्स दिलेत. दे आर नॉट द ऑक्सिडायझिंग एजंट्स. राईट साईडला जे आपण लिहिले 2F- Au+ आले शायद, हे SN2+ जे आहे हा इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो, म्हणजे याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतंय. पण तो कोणता एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे. पुस्तकामध्ये या साईडला सुद्धा तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट्स दिलेत आणि इथं सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट दिलेत. तर त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या. राईट साईडच्या ज्या स्पेसिस आहेत आले शायद, ह्या स्पेसिस दे सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन. त्या सेल्फ कोणत्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात, ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये, पण दुसऱ्यांचं रिडक्शनसाठी मदत करतात. SN2+ याचं ऑक्सिडेशन झालंय, बरोबर आहे, SN2+चं ऑक्सिडेशन होईल, पण ते कोणते एजंट म्हणून ऍक्ट होतील, रिड्युसिंग एजंट. म्हणून या ठिकाणी दोन्ही साईडला तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट दिले. या साईडला जे राईट साईडच्या स्पेसिस आहेत त्याच्या खाली लिहून घ्यायचे रिड्युसिंग एजंट्स. लक्षात या ठिकाणी लक्षात आली ही रिॲक्शन जर रिव्हर्स केली आपण, प्रत्येक रिॲक्शन रिव्हर्स केल्यानंतर रिडक्शनची काय होईल, ऑक्सिडेशन रिॲक्शन होईल. आणि ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होते ते कोणते एजंट्स म्हणून ऍक्ट होतात, रिड्युसिंग एजंट. म्हणजे ह्या रिॲक्शनच्या लेफ्ट साईडचे जे आहेत त्यांचं काय व्हायला लागलं आहे, रिडक्शन. पण ते कोणते एजंट्स आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट, दुसऱ्यांचं ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करतात. आणि राईट साईडच्या ज्या स्पेसिस आहेत, राईट साईड स्पेसिस या ठिकाणी सेव्ह झालेल्या राईट साईड स्पेसिस, या राईट साईडच्या ज्या स्पेसिस आहेत, राईट साईडच्या ज्या स्पेसिस आहेत त्यांचं स्वतःचं ऑक्सिडेशन होते, पण ते कोणते एजंट्स म्हणून ऍक्ट होतात, रिड्युसिंग एजंट्स. करेक्ट. आणि द ऑक्सिडायझिंग एजंट्स and electrons appear on the left side of the half reactions while the reducing agents are shown on the right side in the half reaction. इथं देताना बरोबर दिले, राईट साईडच्या ज्या स्पेसिस आहेत त्या रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतील, परंतु टेबलमध्ये देताना तुम्हाला दोन्ही साईडला ऑक्सिडायझिंग एजंट्स दिलेले आहे. पेज नंबर 116 वर जो तुम्हाला टेबल दाखवला आहे, राईट साईड स्पेसिस आणि लेफ्ट साईड स्पेसिस. लेफ्ट साईड स्पेसिसला ऑक्सिडायझिंग एजंट्स करेक्ट आहे, परंतु राईट साईड स्पेसिसच्या खाली ऑक्सिडायझिंग एजंट्सच्या ऐवजी काय करून घ्या, रिड्युसिंग एजंट्स लिहून घ्या. लक्षात. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे, बिलो हायड्रोजन इलेक्ट्रोड द निगेटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल इन्क्रीजेस अँड अबो हायड्रोजन इलेक्ट्रोड द पॉझिटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल इन्क्रीजेस. बघा, बिलो हायड्रोजन इलेक्ट्रोड, हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या खालचे जे इलेक्ट्रोड्स आहेत, द निगेटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल इन्क्रीजेस. निगेटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज काय होत जातात, वाढत जातात. आणि अबोज हायड्रोजन इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इन्क्रीजेस. बघा इथं +0.15 आहे, त्याच्यानंतर वाढली, टॉपची +2 आहे. लक्षात. बिलो हायड्रोजन इलेक्ट्रोड द निगेटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल इन्क्रीजेस अँड अबो हायड्रोजन इलेक्ट्रोड द पॉझिटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल इन्क्रीजेस. म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियलला कन्सिडर करून बिलो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि अबो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आपल्याला तो पॉईंट दिला. थर्ड पॉईंट आहे, E0 व्हॅल्यूज अप्लाय टू द रिडक्शन हाफ रिॲक्शन्स दॅट ऑकर इन द फॉरवर्ड डायरेक्शन ॲज रिटन. E0 व्हॅल्यूजच्या जे दिलेल्या आहेत तुम्हाला लक्षात, त्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज आहेत ज्या ह्या रिॲक्शनशी रिलेटेड आहेत. लक्षात. समजा आपण याची रिव्हर्स रिॲक्शन घेतली, Cu+ इट गिव्स Cu2+ प्लस इलेक्ट्रॉन, तर ही व्हॅल्यू जी पॉझिटिव्ह आहे ती काय मिळेल आपल्याला, निगेटिव्ह मिळेल. बरोबर आहे. रिॲक्शन रिव्हर्स झाली तर त्याची स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू सुद्धा काय रिव्हर्स होईल. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन जर रिडक्शन असेल तर आपल्याला त्याचं हे पोटेन्शियल मिळेल +0.153 व्होल्ट, त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. पण जेव्हा रिॲक्शन आपण रिव्हर्स करू, Cu+ इट गिव्स
Cu2 प्लस इलेक्ट्रॉन, ही व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्हची काय मिळेल -0.153, जी की आता तिची कोणती व्हॅल्यू असेल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू असेल, कारण रिॲक्शन काय झाली आता या ठिकाणी रिव्हर्स झाली. परंतु या ठिकाणी रिप्रेझेंट करताना तुम्हाला प्रत्येक इलेक्ट्रोडजवळ घडणारी रिॲक्शन ही रिडक्शनची दाखवली. E0 values applied to the reduction half reactions that occur in the forward direction as written. ही रिॲक्शन फक्त कोणत्या डायरेक्शनने व्हायला लागल्यात, फॉरवर्ड डायरेक्शन. चौथा पॉईंट दिलाय, हायर मीन्स मोर पॉझिटिव्ह E0 व्हॅल्यूज फॉर अ हाफ रिॲक्शन इंडिकेट्स इट्स ग्रेटर टेंडन्सी टू ऑकर इन द फॉरवर्ड डायरेक्शन. बघा, जिथं जिथं हायर म्हणजे मोर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या ठिकाणी ती हाफ रिॲक्शन काय इंडिकेट करते, इट्स ग्रेटर टेंडन्सी टू ऑकर इन द फॉरवर्ड डायरेक्शन. जिथं जिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या ठिकाणी ती रिॲक्शन फक्त फॉरवर्ड डायरेक्शनने घडते. अँड इन टर्न ग्रेटर टेंडन्सी फॉर द सबस्टन्स टू रिड्यूस. म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ज्यांच्या आहेत या ठिकाणी फक्त फॉरवर्ड रिॲक्शन घडून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रोडजवळ कोणती फेवरेबल रिॲक्शन असते, रिडक्शनची रिॲक्शन. आणि ज्यांच्या E0 व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह आहेत, हायर व्हॅल्यूज आहेत, पॉझिटिव्ह म्हणजे 0च्या वर हायर व्हॅल्यूज आहेत, त्या ठिकाणी फक्त फॉरवर्ड रिॲक्शन घडते, म्हणजे फक्त रिडक्शनची रिॲक्शन त्या ठिकाणी घडून येते. आणि ज्या ठिकाणी लो व्हॅल्यूज आहेत, E0 व्हॅल्यूज ह्या लो व्हॅल्यूज आहेत म्हणजे मायनस व्हॅल्यूज आहेत, त्या ठिकाणी द हाफ रिॲक्शन करस्पॉन्ड टू इट्स ग्रेटर टेंडन्सी टू ऑकर इन द रिव्हर्स डायरेक्शन. या ठिकाणी ही रिॲक्शन ही रिडक्शनची रिॲक्शन न होता कोणती होते, ऑक्सिडेशनची रिॲक्शन या ठिकाणी फेवरेबल असते. आणि ज्यांच्या E0 व्हॅल्यूज ह्या मायनस व्हॅल्यूज आहेत त्या ठिकाणी रिॲक्शन कोणती घडते, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ही रिॲक्शन त्या ठिकाणी फेवरेबल असते, त्या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शन फेवरेबल नसते, म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन किंवा रिव्हर्स रिॲक्शन ही त्या ठिकाणी घडून येते. E0 values of a half reaction correspond to its greater tendency to occur in the reverse direction or for the substance to oxidize. म्हणजे त्या सबस्टन्सचं काय होते, ऑक्सिडेशन. रिव्हर्स रिॲक्शन जर केली आपण Pb, इट मीन्स Pb2 प्लस 2 इलेक्ट्रॉन, तर ही व्हॅल्यू काय होईल, पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्हची काय होईल, पॉझिटिव्ह. याचं रिडक्शन पोटेन्शियल मायनस आहे, म्हणजे इथं फेवरेबल रिॲक्शन रिडक्शनची नाही. इथं फेवरेबल रिॲक्शन कोणती होऊ शकते, ऑक्सिडेशनची. म्हणजे Pb रिड्यूस Pb2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे तर निगेटिव्ह व्हॅल्यूचं काय होईल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू होईल, पॉझिटिव्ह 0.126 होईल. म्हणजे पॉझिटिव्ह जर व्हॅल्यू आली तर इथं फेवरेबल रिॲक्शन रिडक्शन असून कोणती येते, ऑक्सिडेशन येते. पण जेव्हा ही व्हॅल्यूज आपण निगेटिव्ह घेऊ, पॉझिटिव्हच्या ऐवजी जर निगेटिव्ह घेऊ, तर या ठिकाणी फेवरेबल रिॲक्शन रिडक्शनची राहत नाही, कारण ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे तीच कमी आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला समजा एक सेल तयार करायची असेल तर आपण असे दोन इलेक्ट्रोड कनेक्ट केले. समजा आपल्याला माहिती आहे कोणती सेल आपण डॅनियल सेल घेतो ना, डॅनियल सेलमध्ये आपण कोणते दोन इलेक्ट्रोड घेतो, कॉपर आणि झिंक घेतो. बघा, यामध्ये झिंकची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, बघा Zn2 प्लस Zn, याची व्हॅल्यू तुम्हाला E0ची व्हॅल्यू दिलेली आहे -0.763 व्होल्ट. झिंक इलेक्ट्रोडची व्हॅल्यू दिली तुम्हाला Zn2 प्लस Zn, याची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, E0 व्हॅल्यू दिलेली आहे -0.763 व्होल्ट. लक्षात. आणि आपल्याला डॅनियल सेल तयार करायचे तर आपल्याला आणखी कोणता इलेक्ट्रोड घेतो आपण, कॉपर हा इलेक्ट्रोड घेतो. कॉपर इलेक्ट्रोड या ठिकाणी Cu2 प्लस Cu, ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे +0.337 व्होल्ट. Cu2 प्लस Cu. बघा, या EMF सिरीजमध्ये हे जे दोन्ही इलेक्ट्रोड दाखवलेत कॅथोड म्हणून दाखवलेत, बरोबर आहे. कॅथोड म्हणून दाखवल्यानंतर आपल्याला माहिती आहे डॅनियल सेलमध्ये झिंक इलेक्ट्रोड हा काय म्हणून ऍक्ट होतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे ॲनोड. आणि कॉपर इलेक्ट्रोड काय म्हणून ऍक्ट होतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, दॅट इज कॅथोड, बरोबर आहे. आता हा कॅथोड म्हणून जर ऍक्ट होत असेल कॉपर इलेक्ट्रोड, याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे इथं फेवरेबल रिॲक्शन कोणती असेल, रिडक्शनची रिॲक्शन.
या ठिकाणी झिंकचे आपल्याला E0ची व्हॅल्यू, रिडक्शनची व्हॅल्यू काय दिली -0.763 व्होल्ट, जी की याच्यापेक्षा कशी आहे, कमी आहे. मग या ठिकाणी फेवरेबल रिॲक्शन इथं रिडक्शनची असेल तर मग इथं काय होईल, त्याचं ऑक्सिडेशन होईल. बरोबर आहे. या ठिकाणी त्याचं ऑक्सिडेशन होईल म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल त्याची +0.763 व्होल्ट ही त्याची ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू मिळेल, ही त्याची रिडक्शन पोटेन्शियलची असेल. पण जेव्हा मायनस व्हॅल्यू दिली, या ठिकाणी झिंकची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे EMF सिरीजमध्ये मायनस व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी कॅथोड हा जरी ॲक्ट होत असेल आणि इथं रिडक्शन घडत असेल तर याची निगेटिव्ह व्हॅल्यू दिल्यामुळं त्या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शन ही फेवरेबल नाही. आणि मग आपण त्या रिॲक्शनला रिव्हर्स जर केलं तर त्याची ऑक्सिडेशन रिॲक्शन मिळेल आणि ही निगेटिव्ह व्हॅल्यूची काय मिळेल आपल्याला, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. जर हे दोन इलेक्ट्रोड आपण कनेक्ट केले तर हा कॅथोड म्हणून ॲक्ट होईल आणि हा ॲनोड म्हणून ॲक्ट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला डॅनियल सेलमध्ये कोणता इलेक्ट्रोड कोणता काय म्हणून ॲक्ट होईल आणि त्याच्याजवळ घडणारी रिॲक्शन कोणती असेल ही आपण त्यांच्या E0 व्हॅल्यूजवरनं कॅल्क्युलेट करू शकतो. जिथं हायर म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतील E0च्या आणि तिथं फेवरेबल रिॲक्शन असेल रिडक्शनची, आणि जिथं E0 व्हॅल्यूज या निगेटिव्ह असतील आणि तिथं फेवरेबल रिॲक्शन असेल ऑक्सिडेशनची. त्याच्यानंतर जे द हाफ रिॲक्शन्स दे आर लिस्टेड इन द ऑर्डर ऑफ देअर डिक्रीजिंग टेंडन्सी इन द फॉरवर्ड डायरेक्शन. आणि या ठिकाणी जे आपण याचे E0 व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत त्या रिडक्शन रिॲक्शननुसारच लिहिल्या आणि त्या डिक्रीजिंग ऑर्डरनं लिहिल्या EMF सिरीजमध्ये. टॉपवरच्या व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह आहेत, हळूहळू त्या व्हॅल्यूज डिक्रीज होतील, 0पर्यंत येतील आणि नंतर त्या व्हॅल्यूज निगेटिव्ह होतील. तर हे काही की पॉईंट्स होते इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचे. यानंतरच्या पिरियडमध्ये आपण घेऊया त्या सिरीजचे ॲप्लिकेशन्स ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज.